कित्येक तरी गोरगरीब दलित धनगर वंजारी ओबीसी मायक्रो ओबीसीवर अन्याय झाला आहे. कसं काय वाचा फुटत नाही त्याला? कसं काय फुटत नाही? हे बघा अजितदादा, मी आपलं 2.5 वर्षात पहिल्यांदा नाव घेतलं, कारण आपण बळच कोणावर आरोप करत नाही. हे मंत्री आहे आणि मंत्रिपदाच्या जोरावरती अधिकाऱ्याचा वापर करून पुरावे नष्ट करणं, आत बाहेर काही गोष्टी पुरवणं, यांच्या मनानुसार यांना जेलं मिळणं, तपासात आरोपी सापडत नाही, तपासात साखळी आणखीन सापडत नाही कुठे कोणकोणची, त्यांच्या प्रॉपर्टी आणखीन जप्त का केल्या नाहीत त्या आरोपींच्या. अजितदादा, आमचं तुमच्याकडं एकच म्हणणं आहे, ह्यो मंत्रिपदाच्या जोरावरती पुरावे नष्ट बाहेर राहून करतोय आणि जर पुरावे नष्ट झाले आणि त्यातला एकही आरोपी सुटला खंडणीतला आणि खुनातला, तर जबाबदार फडणवीस साहेबांनी अजितदादाला आम्ही धरणार. संघटित गुन्हेगारीमध्ये होते, जर संघटित गुन्हेगारीमध्ये असतील आणि या सगळ्या गुन्ह्यात असतील तर त्यांच्यावरही मको कारवाईची गरज आहे ना. मग कोणावर? मुंडेवर 302 लावायला पाहिजे. मग काय होईल त्याला? धनंजय मुंडे. आणि मग कमना लावायला पाहिजे. तोच संघटित गुन्हेगारी घडून आणतोय. मालक कोण आहे? तोच त्याच संघ हिंडतोय. माझ्याकडे नव्हता घेऊन आला. संघ कसं काय होता मग त्याच्या? दुसरे कसं काय नव्हते कोणी? तोच कसं काय संघ आहे? कोणत्या माणसाकडे गेलं तर तोच कसं काय संघ आहे? जर त्याच्या तो जवळचा नाही तर तो प्रत्येक जागेवर कसं काय? आंतरवाली सुद्धा होता, त्यांनीच ओळख करून दिली हे म्हणून. आणखीन काय पुरावे पाहिजेत अजितदादांना फडणवीस साहेबाला? त्याचे काय पुरावे पाहिजेत तुम्हाला? तो रोज संघ आहे. याचा अर्थ धनंजय मुंडेला माहीत नाही का? ह्यो खून करतो, बलात्कार करतो, छेडछाड्या करतो, खंडाने मागवतो, माहीत नाही का? पैसा गोड लागला त्या टायमाला त्या सरमाड्याकडून घेतानी. निवडणुकात नाशित येत, गाड्या घोड्या घेतात, फिरत येत, पळत येत, विमानानं जातात, हेलिकॉप्टरने जातात. हे पैसे तेव्हा घेताना गोड लागले आणि आता झटकून लावतो का? त्याच्यावर ढकलून देतो सरमाड्यावर. त्या सरमाड्याने तो यासाठी पाप केला असेल. तुम्ही असं म्हणाले होते, म्हणतायत गेल्या काही दिवसांपासून की टोळ्या आहेत वेगवेगळ्या, खुना करणारी टोळी, वसुली करणारी टोळी, खंडणीची टोळी वगैरे वगैरे टोळ्या ह्या स्थानिक पातळीवरून म्हणजे परळीपासून ते मुंबईपर्यंत आहेत असं म्हणणं आहे. आहेतच. हे बघा, ह्यो पाठबळ पुरवतो. यांनी पूर्ण अधिकार खरमाड्या का सरमाड्याला दिले, पुरे अधिकार पुरे. कळत नाही. अरे त्याचं आडनाव काय माहीत नाही ना. बदग कोण होतं ते? अंद्रे तोंडाचं ते फिंजारलेले केस आणि त्याचे त्याचं सरमाड्या मग करमाड वरमाड जाऊन तिकडं असू द्या काही, आपल्याला काय त्याचं काय हे नाही करायचं. हे त्याला पुरे अधिकारी यांनी दिले, तू काहीही कर. हां, मग ते काही करायला लागलं, मग जबाबदार कोण? हे बघा, खून करणारापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा ते घडून आणणारा सामूहिक कट ह्यो सगळ्यात मोठा आरोपी. ह्यो धनंजय मुंडे. अनेक टोळ्या त्याच्या माध्यमातून यांनी तयार केल्या. खंडणी एकाने मागायचे, खून एकाने करायचा, छेडछाडी एकाने करायची म्हणजे मानसिक प्रेशर आणायचं काही नाही दिलं की. मग बलात्कार करायचे, रच्ची चोऱ्या करायच्या, डाके टाकायचे, जमिनी हडपायच्या, अतिक्रमणं करायचे, योजना लाटायच्या, टीमा वेगळ्या. आता हे 9वी-10वी टीम सांगतोय बरं का, इतक्या टीमा आणि किती का असतील त्याचा मेळ नाही. ह्या प्रत्येक जिल्ह्यात यात सगळ्या आडागण लावणारेच आहेत. हे सगळे असलेच आणि यांचं सरळ सरळ म्हणणं नाही दिसतंय आणि नियत पण दिसती. यांचे लोकच फक्त यांचे, हे बाकीचे फक्त वापरूस तर जवळ धरतात. यांना मतदानाच्या टायमाला मराठीची गरज, एकदा गरज संपली की मराठी कोणाची गरज नाही. यांचे लोकच फक्त यांचे आहेत. म्हणजे यांचं वागणुकीचा चालण्याचा विषयच वेगळा, यांचं अध्यात्म वेगळंच, फक्त त्यांच्याच लोकापुरतं. आणि हे सगळे लोक सारखेच आहेत, हे काही फरक नाही यांच्यात. हे सगळं राज्यात अनेक प्रश्न, अनेक आंदोलनं सुरू आहेत, बऱ्याच गोष्टी सुरू आहेत, पण आपलं राज्य सरकार त्या वर्षावर काळी जादू आहे म्हणून चर्चा करत बसलंय. हे सगळे उघडे करून आणले पाहिजे हो जनतेने.
काळ्यान मिरच्यान कुठं लिंबन काही काढी तिथं बाटल्यान फुटल्यान कुंकुण आणतात खात्यात आमच्या गोरगरिबाचं कोणाच पैसे आहेत ते घर राहायला चांगले यांना गाद्या चांगल्या इकडं लोक आरडोरडं मरायला लागलेत फाशी घेतली काल आमच्या 4 पोरांनी आत्महत्या केल्यात आरक्षणासाठी हां आणि खुशाल दातडं काढून झोपत येत तिकडे हिंडत येत यांना उघडं करू करू हाणलं पाहिजे यांना सगळ्यांना नुसतं आरक्षण देणं व्हायना आमच्या हक्काचं असून यांना हे गंभीर आरोप केले आहेत. मग आता या आरोपांच्या शेवटी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा असं तुमचं म्हणणं आहे का? त्यांच्यावर कारवाई व्हावी का? मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरती बाजूला करावं का? हकालपट्टी करावी का? काय वाटतं? त्याला 50 दे रे पठ्ठ्याला काही फरक नाही पडत आम्हाला काय फरक नाही पडत तुम्ही किती वा टाकणारच मधी फक्त चौकशीवर बोललोय मी की ह्यो माणूस त्याचा आहे प्रत्येक माणसाकडे ह्यो जाताना त्यो असतो माझ्याकडे आलता तेव्हा होता नाही, प्रश्न असा आहे हा त्याच प्रश्नाचं उत्तर देतो मी की ह्योच माणूस आहे सगळा करता करविता ह्यो आहे त्याच्यामुळे याच्यावरती जी आता चौकशी लावली कोणची तरी 2-3 जणांची ती SIT CID आणि ED हे सगळे लोक याचा पूर्ण CDR हे दुसऱ्या मोबाईलवरून बोलत असताना ड्रायव्हरायच्या कोणाच्या त्यांच्या मित्राच्या हे घ्या ह्यो खुनामध्ये असणारच त्याच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं काय होतं मंत्री किती होऊन द्या ना त्याला मध्ये जाऊ द्या त्याला बरं हे धनंजय हकालपट्टी करणं गरजेची का आता? आता अजितदादांना सांगितलं आहे पुरावे जर नष्ट झाले तर जबाबदार तुम्ही आणि फडणवीस आहे बरं धनंजय मुंडेंवर एक गंभीर आरोप जो पीक विमाचा होतोय आता एक नवी यादी आली आहे जे 96 CIC केंद्र म्हणजे जिथून पीक विमा भरला जातो त्यांच्या रद्द करण्यात आले आणि यातील 22 हे परळीमधील आहे म्हणजे कृषी मंत्र्यांच्या परळीमधील आहे तर याचा आका कोण मग आता या बोगस विमाचा तेव्हा चेन धनंजय मुंड्याचं दुसरं कोण नाही हे बाकीचे उगं पाप केलं करायला लावलं यांना आता हे जेलायला गेले हे आणि आयुष माझ्या बाहेर मारायला लागला ह्यो आता त्यांच्या जीवावरती ह्यो ना याने खरं पुन्हा तुम्हाला त्याच विषयावर येऊन सांगतो त्यांच्या एका मोठ्या नेत्यानं दारिद्र्याच्या खाईत डुबलेली एक समाज एक जात मोठ्या कष्टानं बाहेर काढली कुठंतरी आता प्रगतीवर उंचीवर चालली होती तर भंगार धावण्याच्या धनंजय मुंड्याच्या टोळीनं पुन्हा मातीत मिसळली पुरी जात मातीत मिसळली शेवटी त्यांच्या जातीत आमचे मित्र आहेत ना आम्हालाही माहिती आहे ना किती दारिद्र्याच्या खाईत होते किती कष्ट करत होते आज उचललं काय हे वळली सगळा डाग लावून टाकला पैशासाठी आणि त्याच्यासाठी आणि त्याला वाचवीत येत कोण हे ते धुरत निघन म्हणतो अजितदादाचा धुरत निघन म्हणला मग जर मी आल्यावर धुर निघाला तर अजितदादाचे उपकार फेटणार नाहीत तरी पण आणि असल्याचं दोच टक्का दादा तुम्ही त्याला आमचा सवाल आहे दादा तुम्हाला तुम्ही असल्या घाण्याचा दोच टक्का ह्या घाणीला आपल्या लेकराचं मर्डर करून खून करून हे चांगलं नाही तुम्हाला एक मानणारा अजितदादा वर्ग आहे तरुण पोरं पहिल्यांदा मानायला लागलेत पुरा वर्ग बाजूला जाईल सत्य आहे ते बाहेर काढायला पुरावे नष्ट करायला लागला हो बाहेर राहून 100% आणि जर त्यांनी पुरावे नष्ट केले तर जबाबदार अजितदादा आणि फडणवीस आहे पाटील साहेब धनंजय मुंडेवर तुम्ही एवढं सगळं बोलताय परंतु धनंजय मुंडे तुम्हाला भेटले होते रात्री निवडणुकीच्या आधी आणि त्यांनी विनंती केली म्हणून तुम्ही परळीला गेले नाहीत अशी सुद्धा चर्चा आहे मी राज्यात कुठंच गेलो नाही त्यावेळेस जाहीर केलं होतं मी 4 तारखेला आपल्या मीडियाच्या समक्ष माझा समाज आणि मीडिया सारखंच आहे मला मी त्याच वेळेस सांगितलेलं आहे 2.5 वर्षापूर्वी ह्यो शब्द मीडियाच्याबद्दल कोणी नाही बोलत जेवढाच माझा समाज माझ्यासाठी आहे ना तेवढीच मीडियावर आहेत यांना चोरून आपण काही केलंच नाही त्याच वेळेस सांगितलं होतं आपली समीकरण हुकलं मी राज्यात कुठंच जाणार नाही आणि कुठंच नाही गेलो त्या दिवशी रात्री काय बोलले होते आता काल सांगितलं ना काय बोललंय तर दुसरं काय बोलत आहे त्यांनी लय चुकीचं पाऊल उचललं मी त्याला सांगितलं होतं धनंजय देशमुखला धमकी दिली तोय लोक आवऱ्यो त्यांनी आवरायचं सोडून त्यांनी राज्यात टोळ्याच्या आहेत त्याच्या हिंगोलीली एक टोळी त्या गंगाखेडला एक टोळी ह्या अशा टोळ्या इकडं नगरकडं काही टोळ्या बीड जिल्ह्यातल्या काही टोळ्या उठविल्या आणि माझ्या विरोधात गुन्हे दाखल करायला लावले मी संतोष भैयाला न्याय द्या म्हणून चपलावलं हाणायला लागला फोटोला अरे तो हे चिल्लर माकडं टोळी चटणीला पुरायची नाही आम्हाला पण आम्ही नको म्हणतो तिकडं बदग्या चिलटं पाळलेली ते तुला वाटतं तुमच्या अंगात रक्त आहे ना आमच्या अंगात काय आहे तुला वाटतं तो आज जातीवर तू ओलय प्रेम आहे ना आपलं नाही का पठ्ठ्या आपलं बे मराठ्यावर प्रेम आहे ना तू कोण धनंजय मुंडे धनंजय मुंडे आहे टोळी चालितो आणि गोरगरीब लोकांना मारतो निवडणुकीच्या काळात मोठं होताना मराठी लागतात
आणि गरज संपली की मग मराठी नाही लागत. तुम्ही आता असं म्हणाले की धनंजय मुंडे मला त्यावेळेस भेटायला आले होते आणि मी त्यावेळेसच म्हणालो होतो की संतोष देशमुखला तुमची लोक धमक्या देत आहेत. ते झालं होतं त्यावेळेस? तसं नाही हो, उलट जोडीत. पण पाटील साहेब त्या दिवशी रात्री तेव्हा संतोष देशमुखचा काय संबंध? धनंजय मुंडे तुमच्या पाया पडले अशी सुद्धा प्रसार माध्यमांमध्ये बातम्या छापून आल्या. नाही ते मी सांगितलं हो काल त्याच्यावर बी की जे बोलणं झालं ते झालं. बसताना काय झालं, उठताना काय झालं, बसल्यावर काय झालं, आल्यावर काय झालं, जाताना काय झालं, त्या कृतीबद्दल नाही बोलणार. बरं, शेतकरी ते मराठा आरक्षणावर आत्महत्या सुरूच आहे, काल एक परत आत्महत्या झाली, काय आव्हान? मी पुन्हा बाबा हात जोडतो तुम्हाला, एकाही मराठ्याच्या लेकरांना आत्महत्या करू नका. कोणी नाही बाबा हो कोणाच. प्रत्येकजण आपापल्या लोकांवर प्रेम करायला लागलाय आणि सगळं आपल्या विरोधात आहेत. तुम्हाला आरक्षण देणारे 1 वर्ष रिपीट करा, 2 वर्ष रिपीट करा, पण कुणी आत्महत्या करू नका. बघा तुम्हाला शेवटचं सांगतो मराठा बांधवांनो आणि मराठ्यांच्या लेकरांनो, न मिळणारं आरक्षण मिळाले. हो, पुरं जीवाची राखरांगोळी करून घेतली. शरीर कसलं साथ देत नाही. फक्त माझ्या मराठ्यांच्या लेकरासाठी तुम्ही फक्त आत्महत्या करू नका. न मिळणारं आरक्षण मिळालं आहे, राहिलेलंही मिळून देतो, फक्त तुम्ही आत्महत्या करू नका. आजकाल लोक विचित्र झाले, त्याच्यामुळं थोडं शहाणपणाच्या भूमिकेत या. मी मराठ्यांना आरक्षण मिळून दिल्याशिवाय हटत नाही. तुम्ही घरी असलात तरी तुमच्यासाठी लढतो, तुम्ही व्यवसायात मराठी असले तरी लढतो, तुम्ही नोकरीत मराठी असलात तरी त्यांच्यासाठी मी लढतो, कुणी राजकारणात मराठी असली, भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आमके तमके, तरी त्यांच्यासाठी लढतो. माझा कर्मचारी वर्ग असला त्यांच्यासाठी लढतो, शेतकरी मराठ्यांसाठी लढतो, ऊस तोडणाऱ्यासाठी लढतो, मजुरांसाठी लढतो, मी सगळ्यांसाठी लढतो. मी तुमच्या लेकराला आरक्षण देणार आहे, राजकारणाला तिकडे कडी लागू द्या, पण लेकरं मोठं करायची जबाबदारी आपण घेतलेली. फक्त तुम्ही आत्महत्या करू नका, एवढीच माझी तुम्हाला हात जोडून विनंती. हुकला नंबर तो हुकू द्या, पुढं आपण आणखीन रिपीट करून शिकू. आणि मुख्यमंत्र्यांना विशेष करून सांगतो, जरा थोडंसं असेल ना तुम्हाला तर माणसं मेलेत बरं का, आमची मुर्दा पडला त्यांचा मुर्दा, ते फाशी घ्यायलेत. थोडीशी जरा तुम्हाला असेल ना तर माया दया जरा बाहेर काढा आणि तेवढं आरक्षण लवकर द्या, नसता राज्यात मला उग्र आंदोलन करावं लागणार आहे. बरं, ही काय मुख्यमंत्री लेटेस्ट एक बातमी आहे का समोर की ते हा 300 कोटीचा आरोप झाल्यानंतर तुम्ही हे सगळं बोलल्यानंतर धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला गेलेले. ते तिथंच पळत आहे. उठलं की इकडून कोणी बोललं की तिकडं पळत आहे. काही म्हणत नसन, काही नसन, नुसतं जाऊन बसत असन आणि दाखवित असन काहीतरी. पण अजितदादांना पुन्हा पुन्हा सांगतो मग मी आता की आता आलायच तुमच्याकडं तर त्याला पुरावे नष्ट करण्यासाठी मंत्रिपदाचा गैरफायदा घेऊन तो बाहेर आहे. खंडणीतला आणि खुनातला आरोपी आणि त्यांना सहकार्य करणारे सगळे 6 आरोपी करा, पुरावे नष्ट होऊ देऊ नका. अजितदादा तुम्हाला कधी न मानणारा एक तरुणाचा एक वेगळा वर्ग तयार झाला या राज्यात, तो पुरा तुमच्या विरोधात जाऊन बिथरणार आहे. त्याच्यामुळे याची गैर करू नका. आणि जर यांनी बाहेर राहून तुमच्या मंत्रिपदाच्या जोरावरती जर पुरावे नष्ट केले तर ते पुरावे नष्ट करायला जबाबदार तो जसा आहे तसा अजितदादा तुम्ही असणार आणि फडणवीस साहेब सुद्धा असणार आहे. हे मात्र लक्षात राहू द्या. माझ्या संतोष भाईवर अन्याय होता कामा नाही. बरं, ही जी भेट होतीये धनंजय मुंडे अजित पवार, या भेटीतून काही साध्य होईल का? धनंजय मुंडेंना काय म्हणजे फेवर केलं जाईल वगैरे असं वाटतं? काय माहिती हो काय करते तिकडे. आता मला तिकडं काय दिसत इतक्याला आमचं इथं भिताडात आहे मी. ठीक आहे, चालेल, धन्यवाद. आभारी.